आज महिला आयोगांना काय काय करायचं आहे, जनजागृती करायची आहे, देता का पैसे तुम्ही? अध्यक्ष महाराज संशोधन करायचं आहे, रिसर्चला पैसे नाही. एकूण राज्यामध्ये अशा तक्रारीचं विश्लेषण करायचं आहे, मानसिकतेचं विश्लेषण करायचं आहे, समुपदेशन करायचं आहे, शिफारशी करायच्या आहे. आणि माननीय मंत्री महोदय म्हणताय मग आपण ते कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास का आलाय? सन्मान्य सुधीर भाऊ आणि सन्मान्य जयंत पाटील साहेब हे दोघेही राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि म्हणूनच बजेट संदर्भात त्यांना चांगली माहिती असणं हे अपेक्षितच आहे. मला एवढंच सांगायचं आहे की एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून, विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे बजेट संदर्भातली जी माहिती आहे आणि कार्यपद्धती जी आहे ती अशी आहे की आउटलेमध्ये आपण ठरवतो की त्या वर्षाचं या खात्यासाठी आपलं बजेट किती असणार, ऐका किती असणार. त्यानंतर ज्या वेळेला जसं त्या संस्थेला किंवा त्या खात्याला खर्च करायचा असतो ते फायनान्सकडे परत पाठवतात. फायनान्सकडे मागणी केल्यानंतर फायनान्स रिलीज करतं. आता जर त्या कमिशननी, विमेन्स कमिशननी मागणीच 4 कोटीची खर्चाची केली असेल तर 10 कोटी का ते वितरित करणार? त्यामुळे एक मिनिट ऐकून घ्या. त्यामुळे मंत्री महोदयांनी एवढंच सांगू दे की महिला आयोगाकडनं आपल्याकडे जेवढी मागणी केली गेलेली वितरित करण्यासंदर्भातले पैसे तेवढे आपण वितरित केलेत का? प्रश्न संपतो. अध्यक्ष महोदय, होय अध्यक्ष महोदय, कधीच कुठल्या पण महिला आयोगाची मागणी प्रलंबित नाहीये.